फक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि भगवानाला जाणून घेतोय. परमात्म्याला जाणणं कठीण आहे, परमात्म्याला मिळवणं, मोक्ष मिळवणं सोपं आहे. आता इथं गीतेच्या अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये म्हटलंय की ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणे त्रिविध समर्थ. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्मचा, त्याच्या स्मरण्याचा, त्याला प्राप्त करण्याचा 3 मंत्रांचा जप आहे ओम तत्सत. ओम तर क्षरपुरुषाचा, ब्रह्मचा, आणि तत् आणि सत हे संकेत आहेत अक्षर पुरुषाचे, आणि सत हा सांकेतिक आहे परमक्षर पुरुषाचा, परमक्षर ब्रह्मचा. ह्या तिन्ही मंत्रांच्या जपाने परमात्म्याची प्राप्ती होईल, परमक्षर ब्रह्मची प्राप्ती होईल. केवळ ओम नामाचा जप केल्याने ब्रह्मलोकची प्राप्ती होईल. जसं एखादं मूळ आहे, कोणतंही एखादं मूळ आहे, जसं हरड आहे वा सुंठ आहे किंवा अन्य एखादं मूळ आहे, ते एकच खाल्ल्यामुळं त्याचे एकाचेच काही फायदे मिळतात. आणि जर ते आणखी 1-2 मुळ्यांबरोबर मिसळून घेतलं तर त्याचं प्रारूप बदलतं, त्याच्या गुणांमध्ये वृद्धी होते, ते वेगळी क्रिया करतं. तर असा हा एकट्या ओमच्या नावाचा जप केला तर त्या ब्रह्म लोकपर्यंत प्राप्ती होते, ब्रह्मपर्यंतची परमगती प्राप्त होते. आणि ज्याला गीतेच्या अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 18 मध्ये गीता ज्ञानदाता सांगतोय की ऋषीजन, ऋषी महर्षी जे ज्ञानी आत्मा आहेत ते आहेत तर उदार, जे 4थ्या नंबरचे आहेत. एक अर्था, एक आरथ्य, एक अर्थार्थी, तिसरा जिज्ञासू आणि 4था ज्ञानी. हे ज्ञानी आहेत तर उदार आत्मा, पण ते माझी अनुत्तम माम, अनुतमाम, मैने, कति अश्रेष्ठ, गती महेश, अस्थित रे, आश्रित रहे. पण ही आत्मा खूप चांगली आहे, देवाप्रती समर्पित आहे, पण माझी गती महिये आश्रित रहे. माझ्यावाली खराब यांनी अनुतमामचा अर्थ अतिश्रेष्ठ लिहिला. अरे बॅडचा अर्थ इंग्रजीमध्ये कोणी गुड लिहिला, त्याच्यासारखा मूर्ख नाही. पण हे समजू शकले नाही की भगवान स्वतःच्या साधनेला अनुत्तम नाही म्हणू शकत. पण भगवान हे खोटं पण नाही बोलू शकत. परमेश्वराला घाबरतोय, सच्चाई तर सांगावीच लागेल. तर प्रसंग चालला आहे की ओम तत्सत इति निर्देशा ब्रह्मणे त्रिविध समर्थ. त्या सच्चिदानंद घनब्रह्मचा, परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा हा 3 मंत्रांचा जप आहे. वा वा, ही 3 मंत्रांची मजदुरी आहे, साधना आहे. ही क्रिया केल्याने परमात्मा मिळेल. म्हणजे जसं काही औषधं बनवली जातात जडीबुटी एकत्र करून, जे खाल्ल्याने रोग नष्ट होतो हे समजा. ह्या मंत्राचा जप केल्याने विधिवत या दासाकडून प्राप्त करून, अन्य असं नाही की आपल्या मर्जीने किंवा एखाद्या माथेफिरूकडून घेऊन त्याने काही लाभ होणार नाही. अधिकाऱ्याशिवाय कोणतंही काम सफल होत नाही. तर ह्या दासाकडून मंत्र घेऊन तुम्ही त्याचा जप केला तर ह्या जन्म मरणाच्या रोगापासून तुम्ही मुक्त व्हाल आणि परमात्मा मिळेल, स्वस्थ व्हाल. आता पुण्यात्म्यांनो, 8व्या अध्यायाच्या 5 आणि 7 मध्ये तर हा स्वतःच म्हणतो की माझं भजन कर, माझा जप कर, माझं स्मरण कर. 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये आपला मंत्र ओम सांगून ठेवलाय, मज ब्रह्मचा ओम मंत्र, एका अक्षराचा. आणि पुढे 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकामध्ये सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीचा मार्ग आहे हा. तत् आणि सत हे गुप्त आहेत, ह्याच्याशी हा काल परिचित नाहीये, ह्या 2 मंत्रांशी. म्हणून त्याने ऑप्शन सोडलाय की 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकामध्ये की त्या तत्वज्ञानाला, परमात्म तत्वाला, परमात्म्याच्या बाबतीत विशेष माहिती तत्वदर्शी संतांच्या जवळ जाऊन समजून घे, ते सांगतील. हा कोडवर्ड आहे, हा दास सांगू शकतो. ह्या पृथ्वीवर कोणाकडेही हा मंत्र नाहीये आणि कोणा माथे फिरूने ह्या दासाकडून प्राप्त करून
आणि मग तो कोणाला सांगेलही पण त्याने कोणताही फायदा होणार नाही, त्याने नाम नष्ट होऊन जातं, कारण की हा आध्यात्मिक मार्ग आहे. आणि काळाला असं वाटतं की आपण एखादा दुसरा माथेफिरू तयार करू जो इतरांचा विनाश करेल, पण आता तुम्ही समजदार आहात, शिक्षित आहात. आता अशी चूक करू नका. अधिकार नसलेल्यांकडून मंत्र घेऊन आपलं जीवन नष्ट करू नका. आता इथे काय सांगितले की त्या परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा हा 3 अक्षराचा मंत्र आहे. 8व्या अध्यायाच्या 8, 9 आणि 10व्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतोय, ज्या परमक्षर ब्रह्मच्या बाबतीत 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय, जर त्याची साधना करायची असेल, त्याची साधना करणारा त्यालाच प्राप्त होतो. 8व्या अध्यायाच्या 5व्या आणि 7व्यामध्ये सांगतोय, माझी साधना करशील तर मलाच प्राप्त होशील, तुला शांती कधीच नाही, युद्ध करावं लागेल, युद्ध पण कर. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात सांगितले की तुला परमशांती पाहिजे असेल तर त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्याच कृपेने तू सनातन परमधामाला प्राप्त होशील, परमशांतीला प्राप्त होशील. 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये हेच प्रमाणित केले की त्याची भक्ती करणारा अंतिम वेळेपर्यंत म्हणजे साधना एकसारखीच आहे. कुणी हा विचार करेल की मी आता समाधीस्थ होतो, परमात्म्याला वर बघून परत येतो, तर त्याने देवाला पाहिलं आणि परत पण आला, साधना पूर्ण झाली नाही तर काय अजून धक्के खात बसणार? आता स्टुडंट शिकतोय शाळेमध्ये, विद्यार्थी शिकतोय विद्यालयामध्ये, आणि तो विचारतो की मी IAS करतोय, IAS करून कसा दिसेल? डेप्युटी कमिशनर दिसेल. एकदा पाहूनच येतो कसा दिसतो डेप्युटी कमिशनर, कसं ऑफिस असतं. तो पाहून पण आला, परत आला आणि शिक्षण सोडलं, मग बनला का DC? उगाच धक्के खात बसला. तर अंतिम श्वासापर्यंत साधना करीत राहणं गरजेचं आहे. इथून यशस्वी होऊन जायचं आहे, मग तिथं तुम्हाला ती पोस्ट मिळेल, अमरपद. कुठं? सतलोकामध्ये, सचखंडमध्ये. आता काय सांगतायत? त्या परमेश्वराची साधना न करता तुम्ही अन्य साधना करता, भक्ती करता, त्याने तुम्हाला लाभ होणार नाही. आता पुण्यात्म्यांनो, कोणत्याही संत ऋषीची तुम्ही शिकवण पहा, तुमचा अनुभव पहा. ते काय सांगतात की जे काही कोणाच्या प्रारब्धात, संस्कारात लिहिलेले आहे ते तर त्याला भोगावेच लागेल. एक दुःखी प्राणी संकट निवारणासाठी काय आशा करतो की भगवान जीवांचं दुःख दूर करतो. परमात्मा कुठे मिळतो? तर संतांच्या जवळ जाऊन ते त्या परमात्म्याची भक्ती करून ते काही शक्ती प्राप्त करवतात, आणि त्या शक्तीने ते अन्य लोकांनाही सुख देतात. यासाठी ते कुठे कुठे जातात? कोणी ऋषींकडे, तर कोणी जंतरमंतर करणाऱ्यांकडे, तर कोणी झाडफूक करणाऱ्यांकडे, आणि कोण्या साधू संतांचे शिष्य बनून ते जसे सांगतील तसे ते साधना करतात. आणि जेव्हा त्यांची संकट दूर होत नाहीत तर ते त्या स्थानाला सोडून देऊन दुसऱ्या स्थानाकडे जातात. जसे कोणी मंदिरात जातात, किंवा कोणी गुहेत जातात, किंवा कोणी पर्वतावर जातात, किंवा कुठे तुळशीच्या झाडाला दोरे बांधत फिरतात, कोणी कुठे तीर्थस्थानावर जातात. आणि हे करूनही काही लाभ होत नाही, तरीही हा आत्मा हार मानत नाही, कारण त्याला माहिती आहे की एक परमशक्ती आहे परमात्मा, जो सर्व दुःख दूर करू शकेल. त्यासाठी कोणी सांगतात की आमच्या गुरुजींकडे चला, सर्व कष्ट दूर होतील, तिथेही जातात. ते ऋषी, गुरुजी, संत, मंडलेश्वर आधी तर त्याच्या संकट निवारणासाठी कोणती ना कोणती धर्म पुण्य क्रिया अवश्य सांगतात. जेव्हा त्याने लाभ होत नाही तेव्हा ते म्हणतात की मुला, हे तर तुझ्या प्रारब्धाचं कर्म आहे. प्रारब्ध म्हणजे तुझ्या भाग्यात लिहिलं आहे, तुझ्या जीवन इतिहासात लिहिलं आहे, याला नष्ट करू शकत नाही, हे तर तुला भोगावंच लागेल. तुम्ही कोणत्याही संत ऋषीकडे जा, वर्तमानातही हाच सिद्धांत आहे त्या लोकांचा. ते सांगतात की पहा, कर्म तर तुला भोगावंच लागेल, कर्माचा दंड दुःख जे आहे ते तुला भोगावंच लागेल, भक्ती कर, पुढे जीवन सुखी होईल. भल्या पुरुषांनो,
कुणाच्या पायात काटा घुसला असेल आणि तो कुणाला सांगतोय की पहा माझ्या पायात खूप दुखत आहे, काटा खोलवर रुतून जखम झालीय, तुटून गेलाय, आत घुसलाय, दिसत नाहीये बाहेरून, तेव्हा जाणकार व्यक्ती बघूनच सांगते की तुझ्या पायात काटा घुसला आहे, ज्या कारणामुळे तुला असहाय्य पीडा होत आहे. आता ती व्यक्ती जर असं म्हणेल की काटा तर मी काढू शकत नाही, हा काटा निघू शकत नाही, आता तू बूट घाल, यापुढे काटा लागणार नाही, यापुढे काटा नाही लागणार. काय हे शक्य आहे? काटा लागलेल्या पायात बूट कधीच घालता येणार नाही. काटा निघेल, पीडा नष्ट होईल, मगच बूट घालेल ती व्यक्ती. ह्या भयाने बूट घालेल की बूट काढला किंवा बूट घातला नाही तर पुन्हा ती पीडा होऊ नये, काटा लागू नये. तर ज्या लोकांवर आपत्ती, संकट आली आहेत, प्रारब्धातील असो किंवा 3 तापाचे असो, त्यांना ना तर ही देवता ठीक करू शकत, ना श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी 3 तापांचे शाप आणि प्रारब्धातील कर्मांना हे नष्ट करू शकत नाहीत. ना ब्रह्म करू शकतो, हा अक्षरपुरुष नाही करू शकत, ना हा परब्रह्म करू शकत, ज्याला अक्षरपुरुष म्हटलं आहे गीतेच्या अध्याय क्रमांक 15 मधील श्लोक 16 आणि 17 मध्ये जे 3 प्रभू सांगितलेत. क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष हे नाही करू शकत, केवळ परमअक्षर ब्रह्म, परमअक्षर पुरुष कबीर देव आपल्या त्या प्रारब्धातील कर्मांनाही नष्ट करू शकतो, पापांचा नाश करू शकतात. मासा घटे ना तिल बधे, बिदना लिखे जो लेख, साचा सतगुरु मेट कर भाई ऊपर मार दे मेघ. आता सच्चा सद्गुरू म्हणजे पहा, इथे नकली सद्गुरूंची कमी नाही, त्यांच्याकडे याचा उपाय नाही, शक्ती नाही, आणि परमेश्वरही स्वतः येतात, ते ऋषी संतांच्या रूपात प्रकट होतात, त्यावेळी सद्गुरू रूपातच असतात ते, आणि ते आपल्या प्रारब्धातील पापांच्या दंडाचा नाश करून कायमस्वरूपी सुखी करतात, कायमस्वरूपी त्यांना नष्ट करतात, भाग्यात लिहिलेल्या दुःखांना. तुम कौन राम का जपते जापम, तात कुट नयती नु तापम. तू कोणत्या भगवंताची भक्ती करतोस ज्यामुळे तुझे हे 3 ताप नष्ट झाले नाहीत, दुःख दूर झाली नाहीत? आता पुण्यात्म्यांनो, तो परमात्मा कबीर देव आहेत, कबीर साहेब आहेत. आणि मग काय होतं की जोपर्यंत आपल्याला परमेश्वराचा योग्य मार्ग मिळत नाही, परमसंत भेटत नाहीत, मग ऋषींकडे, गुरूंकडे जातात. आधी तर आपल्या धार्मिक क्रिया तुमच्यावर लादल्या जातात, तुम्ही सुद्धा दुःख संकट निवारणासाठी त्या क्रिया करू लागता. शेवटी ते तुम्हाला उत्तर देतात की हे तर तुमच्या प्रारब्धात लिहिलं आहे, हे तर भोगावंच लागेल. आणि उदाहरणं देतात, जसा भगवान विष्णूंना शाप दिला होता नारदजींनी की तू एक जीवन माझ्यासारखं पत्नी वियोगामध्ये घालवशील, आणि तो दंड, तो शाप, तो नारदजींद्वारे दिलेला शाप श्री विष्णूजी स्वतःसाठीही नष्ट करू शकले नाहीत, तोही त्यांना भोगावा लागला. श्रीरामचंद्रांच्या रूपात राजा दशरथांच्या घरी जन्म झाला, विवाह झाला, विवाह होताच वनवास झाला, वनवासात 2च वर्षात सीतेचं अपहरण झालं आणि लंकेत निवास झाला. खूप काळ तिथे युद्ध चाललं, त्यानंतर सीताजींना परत आणलं. 1 वर्ष 2 वर्षांनंतर सीतेला परत निष्कासित केलं गेलं. आजीवन श्रीराम आणि श्री सीताजी एकत्र राहू शकले नाहीत. मुलं कुठेतरी, ते स्वतः दुसरीकडे, प्राणी सुखी होऊ शकत नाही. भलेही श्रीरामचंद्रजी अयोध्येचे राजा होते, परंतु ते कुठे, आणि पत्नी दुसरीकडे, मुलं दुसरीकडे, अशाने जीव सुखी होऊ शकत नाही. आणि हे ब्रह्मा विष्णू महेश हे जीव संज्ञेत आहेत, ते परमात्मा नाहीयेत, पूर्ण परमात्मा नाहीयेत. आता ह्या गोष्टी खूप खटकतात.
पहिल्यांदा जेव्हा हे ज्ञान ऐकतो तो आत्मा, पुण्यात्म्यांनो, यांच्या इतिहासात हे लिहिलं आहे. ह्या काळाने ब्रह्मने विष्णू आणि ब्रह्माला सांगितलं शिवपुराणात की तुम्ही एकमेकांनी आपापल्याला भगवान मानलत आणि युद्ध करत आहात. तुमच्या या भ्रमाचं निवारण करण्यासाठी मी प्रकट झालो आहे. त्यांच्या मधोमध जिथे ब्रह्मा आणि विष्णू लढत होते त्यांच्यामध्ये एक स्तंभ उभा केला, पिलार, लिंग उभं केलं, तेजस्वी, खूप मोठा खांब. तेव्हा याने जाऊन सांगितलं होतं की तुम्ही ईश नाही आहात, तुम्ही स्वतःला भगवान मानलत, ही खूप मोठी चूक केली. आता थोडी इथे झलक दाखवावी लागेल, कारण हे कुणींसारखे कडू शब्द आहेत जे दास तुम्हाला सांगत आहे की ब्रह्मा विष्णू महेश हे भगवान नाहीयेत, कारण यांनी स्वतःही स्वतःच्या कर्मदंडाला भोगलेलं आहे आणि भगवान कोणत्याही प्रकारचा दंड भोगत नाहीत. ते तर पापनाशक आहेत, त्यांना तर दंड होऊच शकत नाही, पण दुसऱ्यांचा, त्यांच्या आश्रितांचेही पाप ते नष्ट करू शकतात. आता आपल्याला दाखवतो श्री शिवपुराण. एकेकाळी श्री ब्रह्माजी आणि श्री विष्णूजी यांच्यामध्ये या विषयावर युद्ध सुरू झालं. श्री ब्रह्माजी गेले श्री विष्णूजींकडे त्यांच्या लोकात, आणि विष्णूजी आरामात शेषनागाच्या शय्येवर विश्राम करत होते. लक्ष्मीजी त्यांच्या जवळ बसली होती आणि अजूनही अनेक त्यांचे गण पार्षद त्यांच्या बरोबर होते. ब्रह्माजी तिथं पोहोचले आणि विष्णूजींनी ब्रह्माजींचा उभं राहून सत्कार केला नाही. तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, मी तुझा बाप आलो आहे, मी सर्वांची उत्पत्ती करतो, मी ब्रह्मा आहे, आणि विष्णू तू माझा पुत्र आहेस. मी आल्यावर तू माझा सत्कार करत नाहीस, तुला अभिमान झाला आहे, तुझी बुद्धी ठिकाणावर आणावी लागेल. आता विष्णूजी म्हणू लागले की मी तुझा बाप आहे, तू माझ्या नाभी कमळातून उत्पन्न झाला आहेस, तू स्वतःला कसं सर्वांचा कर्ता मानतोस? मी आहे सर्वांचा कर्ता. सांगायचं तात्पर्य असं की मी तुझा बाप आहे, तो म्हणे मी तुझा बाप. दोन्ही भगवान लढू लागले. आता पुण्यात्म्यांनो, हा इतिहास हा दास स्वतःच्या मनाने सांगत नाही, लोकवेद सांगत नाही, हे तर त्यांच्या इतिहासात लिहिलेलं सत्यज्ञान सांगत आहे. आता या प्रकारची बुद्धी तर 4वी-5वीतल्या मुलांची पण असते, आणि ती मुलं भांडत असतात. टीचर त्यांना बोलावतात, का भांडतायत, इकडे या, काय कारण आहे तुम्ही भांडत आहात? तर तो म्हणतो की हा म्हणाला की हा माझा बाप आहे, दुसरा म्हणतो नाही हो, पहिला हा म्हणाला की हा माझा बाप आहे, आणि दोघांनी एक दुसऱ्यांचे शर्ट फाडून ठेवले. याच प्रकारची बुद्धी होती त्यांची, ज्यांना आपण भगवान म्हणत होतो, ब्रह्मा आणि विष्णूजींना. तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो, पहा त्यांच्याच इतिहासात. आणि यांची पूजा करून आपण आपल्याला मोक्ष मिळवण्याची इच्छा करत होतो, हाच आपला भ्रम होता. हे पहा, शिवमहापुराण हिंदी टीकेसहित भाग 1 खेमराज श्रीकृष्णदास यांच्याद्वारे प्रकाशित आहे. याचे अनुवादकर्ता आहेत विद्यावारिधी पंडित ज्वालाप्रसादजी मिश्र, हिंदी टीकेसहित, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. यात पहा इथून विद्वेश्वर संहिता, ही विद्वेश्वर संहिता आहे. हे 11व्या पानावर शिवपुराण, ही विद्वेश्वर संहिता आहे, भाग 1 अध्याय 6. नंदिकेश्वर म्हणाले, भगवान शिव यांचं वाहन नंदिकेश्वर. नंदिकेश्वर म्हणाले, हे योगींद्र, पुढे एकदा विष्णू भगवान शेषशय्येवर आपल्या गरुड आणि इतर पार्षदांबरोबर लक्ष्मीसह शयन करत होते, झोपले होते. त्यावेळी ब्रह्मज्ञानींमध्ये श्रेष्ठ, पहा लेखकाची बुद्धी, म्हणतोय ब्रह्मज्ञानींमध्ये श्रेष्ठ ब्रह्माजी स्वतःच्या इच्छेने, आता ब्रह्मज्ञानीचं ज्ञान पहा, पुढे ब्रह्माजीचं स्वतःच्या इच्छेनेच तिथं आले आणि सर्व प्रकारे सुंदर शय्येवर झोपलेले असताना, सर्व प्रकारे सुंदर शय्येवर झोपलेल्या कमललोचन श्री विष्णूजींना विचारू लागले,
तू कोण आहेस? ब्रह्मज्ञानी आहे आणि यालाच माहिती नाही हा कोण आहे आणि भेटायला आलाय. तू कोण आहेस? मला बघूनही एखाद्या अभिमानी पुरुषासमान शयन करत आहेस, झोपला आहेस. हे वत्स, ब्रह्माजी म्हणतायत विष्णूला, हे वत्स, हे मुला, उठ, पहा, मी तुझा स्वामी आलो आहे. आलेल्या गुरुला पाहून जो अभिमान करतो त्या द्रोही मूर्खाला प्रायश्चित्त होणं उचित आहे, म्हणजे त्याची बुद्धी ठिकाणावर आणली पाहिजे. हे ऐकून विष्णूजींच्या अंतःकरणात क्रोध निर्माण झाला, राग आला त्यांना, पण त्यांनी बाहेरून दाखवला नाही, शांत राहिले आणि म्हणाले, परंतु बाहेरून शांत राहिले आणि म्हणाले, हे वत्स. विष्णूजी म्हणाले ब्रह्माला, हे बेटा, तुझं मंगल हो, बैस, या आसनावर विराजमान हो. यावेळी तुझे नेत्र कुटील म्हणजे डोळे का तिरके झालेत, डोळे का असे लाल करून ठेवलेस आणि मुख वक्र आणि तोंड का वाकडं करतोयस तू, का होत आहे? ब्रह्माजी म्हणाले, हे वत्स विष्णू. ब्रह्माजी म्हणाले, बेटा विष्णू, तुला काळाच्या प्रभावाने अभिमान आहे. हे पुत्र, मी तुझा रक्षक आणि जगताचा पितामह आहे. विष्णूजी म्हणाले, हे सारं जग माझ्यात स्थित आहे. तू चोरासारखं कसं काय स्वतःच सांगत आहेस? तू माझ्या नाभी कमळातून उत्पन्न झाला आहेस, त्यामुळे तू माझा पुत्र आहेस. विष्णूजी म्हणतायत, माझ्या नाभी कमळातून उत्पन्न झालास म्हणून तू माझा पुत्र आहेस आणि मला पुत्र म्हणणं व्यर्थ आहे. नंदिकेश्वर म्हणाले, अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू दोघेही रजोगुणाने मुग्ध होऊन विवाद करू लागले. मी श्रेष्ठ आहे, मी स्वामी आहे असं म्हणून एक दुसऱ्याला मारण्याच्या इराद्याने युद्ध करण्यास उत्सुक झाले. आता श्रेष्ठ कोणाचा पत्ता लागेल, मरायला तयार झाले. पुढे पहा. तेव्हा सर्व देवता हे तर लढत आहेत आपसात, ब्रह्मा विष्णू तर मारायला कापायला तयार झालेत आणि म्हणतायत, संपूर्ण देवता विमानात बसून ते महाअद्भुत युद्ध पाहायला आले आणि आकाशातून त्यांच्यावर फुलं वर्षवू लागले. वा रे देवता, पहा पुण्यात्म्यांनो, बघा आता इथले देवताच असे आहेत तर आपल्यासारख्यांचा काय ठिकाणा असेल? आता पहा पुण्यात्म्यांनो, जर कोणा दोन व्यक्तींचा आपापसात वादविवाद होत असेल आणि सभ्य लोक तिथं जमा झाले असतील तर ते काय करतात? त्यांच्यात मध्यस्थी घडवून आणतात की कुठे त्यांच्यात आपसात मारामारी होऊन दुखापत होऊ नये आणि त्यांचा मृत्यू होऊ नये. तर यांना तर देवता म्हणू शकतो जे त्यांच्यात मध्यस्थी करत आहेत. आणि हे दोघे भांडतायत आणि देवतावरून फुलं टाकतायत की शाबास, मरा कापून. अरे वा देवता, हे देवता आहेत, यांना काय देवता म्हणायचं? आणि हे भगवान आहेत जे या गोष्टींवर लढू लागले की मी तुझा बाप आहे, मी तुझा बाप आहे. पुढे दाखवतो पहा. आता तुम्हाला थोडं तोंडी सांगतो म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल. आता इथपर्यंत असं झालं की हे दोघं भांडू लागले, ब्रह्मा आणि विष्णूजी, ह्या गोष्टीवरून की मी तुझा बाप आहे, नाही मी तुझा बाप आहे. आता काय होतं की यांच्यामध्ये यांच्या पिता ब्रह्मने, जो काळरूपी ब्रह्म म्हणून ओळखला जातो, ज्याला सदाशिव सुद्धा म्हणतात, जो कधी स्वतःच्या वास्तविक रूपात कुणाच्या समोर प्रकट होत नाही, तो अन्य रूपात येतो, कधी विष्णूच्या रूपात येतो, कधी शिवाचं आपल्या पुत्राचं रूप घेतो, कधी ब्रह्माचं रूप घेऊन कोणाकोणाला दिसतो. तर अशा याने या दोघांच्या मध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी त्या दोघांमध्ये एक स्तंभ उभा केला, लिंग, खांब, तेजोमय. मग हे दोघे लढाई बंद करून त्या स्तंभाच्या वर आणि खाली टोकांना शोधण्यासाठी जाऊ लागले. ब्रह्मानं खोटंच सांगितलं की मी त्याचं टोक पाहिलंय, याचं अंतिम टोक मी पाहिलंय, आणि विष्णूजींनी सत्य सांगितलं. तर त्यावेळी हा काळ प्रकट झाला शिवरूप धारण करून. शिवरूप धारण करून जसं डोक्यावर जटा, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, सर्प
हातात त्रिशूळ घेऊन तिथे प्रकट झाला, आपला पुत्र शिवाच्या रूपात. तेव्हा त्याने या दोघांना म्हटलं, तुम्ही दोघांनी स्वतःला भगवान मानलं हे बरोबर नाही केलं. तुम्ही भगवान नाही आहात, तुम्ही ईश नाही आहात. पहा, आता हे समजावतो तुम्हाला. आता हे पान क्रमांक 17 तुम्हाला दाखवतो. विद्वेश्वर संहितेतील शिवपुराण पान क्रमांक 17 आणि विद्वेश्वर संहिता अध्याय 9. आता इथे नंदिकेश्वर म्हणाले की अशा प्रकारे की भगवानांनी अशा प्रकारे नम्र झालेल्या ब्रह्मा आणि विष्णू यांच्यावर अनुग्रह करून त्यांच्या युद्धात त्यांचं जे सैन्य आपापसात मारलं गेलं होतं त्या सर्वांना आपल्या शक्तीने जिवंत केलं. त्या दोघांच्या अज्ञानाला आणि वैराला दूर करण्यासाठी, त्या दोघांची अज्ञानता, विष्णू आणि ब्रह्माची अज्ञानता आणि वैराला दूर करण्यासाठी दोघांना म्हटलं, हे ऐका, हे ऐकण्यासारखं आहे. 17व्या पानावर आता हा काळ यांचा पिता सांगत आहे की माझे सकळ आणि निष्कल अशी 2 रूपं आहेत, परंतु दुसरा ईश्वर नाही. अजून दुसरा कोणी ईश्वर नाही असं काळानं सांगितलंय. मीच सर्व आहे. त्यामुळे त्यांची 2 रूपं असू शकत नाहीत. पहिलं स्तंभरूप म्हणजे खांब, पहिलं स्तंभरूप आणि मागे मूर्तिमान रूप धारण केलं. यामध्ये ब्रह्मरूप निष्कल आहे, निष्फल नाही, निष्कल आहे. आणि ईश्वर ईशरूप सगुण आहे. माझी ही दोन्ही रूपं सिद्ध आहेत, दुसऱ्या कोणाची नाहीत असू शकत. यामुळे तुम्हा दोघांना किंवा दुसऱ्या कोणाला ईश्वरत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्ही जे अज्ञानाने स्वतःला ईश मानले हे फारच अद्भुत झालं. तुम्ही दोघांनी स्वतःला भगवान मानलत. तुम्ही जे अज्ञानाने मूर्खपणे स्वतःला भगवान मानलत, ब्रह्मा आणि विष्णूला सांगत आहे हा काळ भगवान, हे शिवपुराणात लिहिलंय. हे मोठं अद्भुत झालं. आणि ते दूर करण्यासाठीच, म्हणजे तुमची बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठीच मी रणस्थानावर आलो. आता तुम्ही तुमचा अभिमान त्यागून मज ईश्वराला, माझ्यात तुमची बुद्धी लावा. माझ्या प्रसादाने लोकात सर्व अर्थ प्रकाशित आहेत. इथे पहा, मीच परब्रह्म आहे. हा काळ मूर्ख बनवतोय यांना. मीच परब्रह्म आहे, माझीच कल अकल रूपे आहेत. ब्रह्म असल्याने मी ईश्वर आहे, ब्रह्म असल्याने मी ईश्वर आहे. अनुग्रह इत्यादी ही माझी कर्तव्य आहेत. सर्वव्यापी असल्याने आणि जगतवर्धक असल्याने मी ब्रह्म आहे. हे ब्रह्मकेशव समत्व आणि व्यापक असल्याने मी आत्मा आहे. मी या सर्वांचा ईश्वर आहे, हे माझे आहे. माझ्याशिवाय कोणा दुसऱ्याचे नाहीत. प्रथम तर ब्रह्मतत्वज्ञानाच्या निमित्ताने निष्कल रूपाचा प्रादुर्भाव झाला. आपल्याला दाखवतो. हे 18व्या पानावर, 18वं पान आहे हे, 17वं आपण वाचलं. आता या विद्वेश्वर संहिता भाषा टीकायाम 9वा अध्याय संपला. आता हा 10वा इथून सुरू झाला. 10व्या अध्यायात हे काय सांगतायत? हे पुत्रांनो, हे काळ म्हणतोय, हे पुत्रांनो, हे कृत्य तुम्ही, कृत्य म्हणजे काम, नोकरी, स्थिती आणि उत्पत्तीचं काम तप करून प्राप्त केलं आहे. त्यांनी तप करून प्राप्त केलं आहे, ज्याला सृष्टीची उत्पत्ती आणि पालन म्हटलं जातं. ही कामं आहेत तुमची, तर मी प्रसन्न होऊन तुम्हाला दिली आहेत. याच प्रकारे दुसरी 2 कृत्य रुद्र आणि महेशला. आता हे लक्ष देऊन पहा, इथं हे पुराणाचं ज्ञान बोलत आहे. इथे हा ब्रह्मा विष्णू महेश आणि या रुद्रांकडून जे 11 रुद्र आहेत ह्यापासूनही भिन्न आहे. तो काळ आहे आणि तोच या 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. महेशला प्रदान केला आहे, परंतु अनुग्रह करून कुणीही मिळवण्यास समर्थ नाही. हे तो ब्रह्माजी, विष्णूजी आणि महेशजी आणि शिवजी यांना सांगत आहे की यांना मीच एक विभाग दिला आहे.
आणि ह्या सर्वांनी तप करून प्राप्त केलेला आहे. तो चौथा म्हणजे पाचवा कोण आहे? तो काळ आहे. आणि तो इथंही सांगत आहे की माझं एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. हे पहा, विद्वेश्वर संहिता अध्याय 10 चालू आहे, पान 19 वर. हे पान क्रमांक 19, विद्वेश्वर संहिता अध्याय 10. आता इथून वाचू आपण. हे 19 पानावर पहा, रूपवेश करून आसन, वाहन, आयुध यांच्यात आमची साम्यता आहे. हे सौम्य माझ्या ज्ञानाला विन्मुख होऊन, माझ्या ज्ञानाला विन्मुख होऊन तुम्हाला अज्ञान मिळालं. माझं ज्ञान असल्याने असं होत नाही. ज्ञान आणि रूप महेशच्या बरोबर होऊन जातं. या कारणाने या ज्ञानाच्या सिद्धीसाठी वावा ओंकार नामक मंत्राचा जप करा. हा अभिमान दूर करणारा आहे. स्वतःच या मंत्राचा उपदेश करत आहेत. हा ओंकार माझ्या मुखातून उत्पन्न झाल्याने माझ्याच रूपाचा बोधक आहे आणि महामंगल करणारा आहे. हा वाचक आहे, मी वाच्य आहे. हा मंत्र माझा आत्मा आहे. ह्याचं स्मरण केल्यानं माझं स्मरण होतं. आता ध्यान देऊन पहा, हा ओम हा काळाचा मंत्र आहे आणि ब्रह्मा विष्णू महेश काळाचे पुत्र आहेत, हे सिद्ध होत आहे. उत्तरेकडील मुखातून अकार, पश्चिमेकडील मुखातून उकार, दक्षिणेकडील मुखातून मकार, पूर्वेकडील मुखातून बिंदू, मध्यातील मुखातून नाद उत्पन्न झाला आहे. अशा प्रकारे 5 प्रकाराने हा निर्गत झाला आहे. सर्व एकत्र होऊन ओम असं एक अक्षर तयार होतं. गीतेच्या अध्याय क्रमांक 8 मधील श्लोक क्रमांक 13 मध्येही हेच गीता ज्ञानदाता श्रीकृष्णामधून हा काळ बोलत आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्याहरण मामनुस्मरण यः प्रयाती त्यजन्देहम स याती परमाम गतिम. तर हे सिद्ध झालं की हा जो पुराणाचं ज्ञान देत आहे, शिवपुराणाचं, हा काळ आहे आणि हाच श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून सांगत आहे आणि ब्रह्मा विष्णू महेश याचे पुत्र आहेत. ही सर्व नामे रूपात्मक, वेदभूत, दोन्ही कुल म्हणजे स्त्री पुरुष भेद असल्यानं भौतिक शरीर भेद असणारे आहेत. ते ह्याच मंत्राने व्याप्त आहेत आणि शिवशक्तीचे बोधक आहेत. ह्याच ओंकाराने सर्व सृष्टीचा बोधक प्रवण उत्पन्न झाला आहे. अकारादी मकार कर्माने अर्थात अकारातून, नकारातून, उकारातून, मकारातून, मकारातून शी वा नादातून य प्रकट झाला आहे. याच पंचाक्षरातून 5 प्रकारे मातृचा, अकारातून हे सगळं काही, लृकारापर्यंत शिरोमंत्र आणि 4 मुखातून श्रीपदा गायत्री मंत्र म्हणजेच ओम नामातूनच सारं. पुढे याचे हे सारे यापासून बनलेले करोडो मंत्र उत्पन्न झाले, पण मूळ मंत्र हाच आहे. ह्या श्रेष्ठ मूळ मंत्रापासूनच सिद्धभोग आणि मोक्षाची सिद्धी होते, इत्यादी इत्यादी. सांगायचं तात्पर्य हे मूळ संस्कृत आहे, गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित. ह्या विद्वेश्वर संहितेचा अनुवाद करतेवेळी गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित शिवपुराणामध्ये यांनी आपले विचार ठासले आणि तिथं लिहिलं की ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करा. परंतु मूळ संस्कृतमध्ये, मूळ पाठामध्ये कुठेही असं नाहीये की ओम नमः शिवायचा जप करा. हा लोकवेदातील मंत्र आहे आणि ह्याने फक्त एका ओमचा जप करायला सांगितलं आहे की या मूळ मंत्राच्या जपानेच सर्व लाभ होईल. पुढे त्याचे करोडो मंत्र जे तुम्ही बनवलेत ते व्यर्थ आहे. म्हणूनच तर गीतेच्या अध्याय क्रमांक 8 मधील श्लोक 13 मध्ये म्हटलंय की ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्याहरण मामनुस्मरण यः प्रयाती त्यजन्देहम स याती परमाम गतिम. हे पहा, शिवपुराण हे गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित आहे. संपादक हनुमान प्रसाद पोद्दार आणि हे प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर. ही आहे विद्वेश्वर संहिता.
श्री शिवपुराण तेच, गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित. पान क्रमांक 24 वर हे ब्रह्मा आणि विष्णू यांच्या मधोमध ह्या काळ भगवानाने एक स्तंभ उभा केला. हा पिलार म्हणजे लिंग उभं केलं आणि याचा भेद ते ओळखू शकले नाहीत आणि मग स्वतः प्रकट होऊन हा त्यांना समजावू लागला. हे पृष्ठ क्रमांक 25 वर. 24 वर आपण तो स्तंभ पाहिला. खाली ब्रह्मा आणि विष्णूने विचारलं त्या काळ भगवानला, ब्रह्मला, सदाशिवला, हे प्रभो, सृष्टी आदी 5 कर्तव्यांची लक्षणं कोणती आहेत हे आम्हा दोघांना सांगा. भगवान शिव म्हणाले, म्हणजे तो काळ ब्रह्म बोलला, माझ्या कर्तव्यांना समजणं अतिशय गहन आहे, तथापि मी कृपापूर्वक तुम्हाला त्यांच्याविषयी सांगतो. ब्रह्मा, अच्युत याला म्हणतात, विष्णूला, सृष्टी, पालन, संहार, तिरोभाव, अनुग्रह हे 5 माझे जगत संबंधित कार्य आहेत, जी नित्यसिद्ध आहेत. आता 26 वर पहा, कमाल केली आहे. हे 26 वर आहे. इथं पहा, पुत्रांनो, तेच वर्णन आहे जे आता तुम्हाला खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन यातून वाचून दाखवलं होतं. हे तर तेच आहे जसंच्या तसं. पुत्रांनो, तुम्ही दोघांनी तपश्चर्या करून प्रसन्न झालेल्या मज परमेश्वराकडून सृष्टी आणि स्थिती नामक 2 कृत्य प्राप्त केली आहेत. विष्णू आणि ब्रह्माला सांगत आहे, हा काळ ब्रह्म हे दोन्ही तुला खूप प्रिय आहेत. याच प्रकारे माझे विभूती स्वरूप रुद्र आणि महेश्वर ला हे मे नाहीये. बाकी 2 कृत्य आणि संहार आणि तिरोभाव माझ्याकडून प्राप्त झाले आहेत, परंतु अनुग्रह नावाचं कृत्य दुसरं कोणीही मिळवू शकत नाही. आता इथं पाहूया. वा वा. आता हा जो बोलत आहे तो ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता ब्रह्म आहे, काळ आहे. मी पूर्वीच्या काळी आपल्या स्वरूपभूत मंत्राचा उपदेश केला आहे, जो ओंकार रूपाने प्रसिद्ध आहे. तो मंगलकारी मंत्र आहे. सगळ्यात आधी माझ्या मुखातून ओंकार म्हणजे ओम प्रकट झाला, जो माझ्या स्वरूपाचा बोध करून देणारा आहे. ओंकार वाचक आहे, मी वाच्य आहे. हा मंत्र माझंच स्वरूप आहे. दररोज ओंकाराचं निरंतर स्मरण करत राहिल्याने माझंच सदा स्मरण होत असतं. माझ्या उत्तरेकडील मुखातून अकाराचा, पश्चिमेकडील मुखातून उकाराचा म्हणजे अ आणि उ, दक्षिण मुखातून मकाराचा, पूर्ववर्ती मुखातून बिंदूचा आणि मध्यवर्ती मुखातून नाद प्रकट झाला आहे. अशा प्रकारे 5 अवयवयुक्त ओंकाराचा विस्तार झाला आहे आणि ह्या सर्व अवयवातून एकीभूत होऊन प्रणव ओम नामक एक अक्षर तयार झालं. गीतेच्या अध्याय क्रमांक 8 मधील श्लोक क्रमांक 13 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणजेच हा काळ ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. तो म्हणतो, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण यः प्रयाती त्यजन देहम स परमाम गतिम. तर हा एक 5 अवयवातून व्यक्त झालेला अ उ म बिंदू मात्रा मिळून एकीभूत होऊन हे ओम ह्या नावाचं एक अक्षर तयार झालं आणि हा माझा मंत्र आहे. आता ह्यांनी इथे एक चूक केली आहे पहा. यांनी स्पष्ट केलं पहा, अकारातून उत्तरवर्ती मुखातून अकार म्हणजे अ आणि पश्चिम मुखातून उ, अ उ म हे 3 मिळून आणि बिंदू आणि मात्रा मिळून ह्या 5 ह्या सर्व अवयवातून अशा प्रकारे 5 अवयवांनी युक्त ओंकाराचा विस्तार झाला आणि या 5ही मंत्रांपासून एकीभूत होऊन हे एक ओम अक्षर तयार झालं. आणि हा आपल्या अज्ञानाने अनुवाद करता काय सांगत आहे की मकार आदी क्रमातून प्रकाशात आला आहे. तो अकार आदी क्रमातून, हा अनुवाद चुकीचा केला आहे. अकार आदी क्रमातून आणि मकार आदी क्रमातून क्रमशः प्रकाशमय आहे. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे. हे ओम नमः शिवाय हे अनुवादकर्त्याचे स्वतःचे अज्ञान आहे. मूळ पाठात कुठेही हा ओम नमः शिवाय मंत्र नाहीये. फक्त हेच सांगतो की या 5 अक्षरांपासून ह्या सर्व अवयवांपासून एकीभूत होऊन अशा प्रकारे या 5 अवयवांनी युक्त ओंकाराचा विस्तार झाला. ते अकार मकार तर इथूनच सांगतो आहे.
ह्या पाचांचं मिळून हे एक अक्षर झालं, नथिंग एल्स. हा ओम नमः शिवाय हा काहीही मंत्र नाहीये, हे चुकीचं आहे. याचा जप करून शास्त्रविरोधी साधना करून आपण आपलं जीवन व्यर्थ करत आहोत. या भ्रमित लोकांमुळे आपण हिंदीत वाचत राहतो, यात हा मंत्र मिळाला आणि तोच रगडला. हे शास्त्रविधी त्यागून केलेलं मनमानी आचरण असल्याने युजलेस आहे हा मंत्र, नाही केला पाहिजे. आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला हे कळून चुकेल, तुम्ही शिकलेले आहात, तुमच्या समोर तुम्ही प्रत्यक्ष पाहत आहात की आपण जी साधना करत होता ती गीतेच्या अध्याय क्रमांक 16 मधील श्लोक क्रमांक 23 मध्ये सांगितलं आहे की शास्त्रविधी त्यागून जे मनमानी आचरण करतात त्यांची न गती होते, न कोणती कार्यसिद्धी होते, न ही त्यांना कोणतं सुख प्राप्त होतं. युजलेस. तर हा ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय नमः, अरिहणम नमः, अरिहणम नमः ही बकवास आहे सारी. फक्त एक ओम मंत्र आहे, हा ब्रह्मचा आहे. आणि बाकी जे कमळांना उघडण्याचे आहेत ते वेगळे आहेत, त्यांच्या क्रिया वेगळ्या आहेत. जे आपल्या कमळातून ऋणमुक्त करतील ते मंत्र हे यातीलच आहेत. आता हे मूळ संस्कृत आपण पाहिलं, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन मुंबईमधून आपल्याला मूळ संस्कृत पण दाखवतो. त्यात कुठेही असं लिहिलेलं नाहीये की ज्यात ओम नमः शिवाय जपाचा संकेत असेल. हे पहा, हे तेच पुस्तक आहे, श्री शिवपुराण, जे आपल्याला आधी दाखवत होतो. यात सारं संस्कृतही बरोबर दिलं आहे. विद्वेश्वर संहिता भाग 1 अध्याय 10 आपण वाचत आहोत 19व्या पानावर. ह्या कारणाने ज्ञानाच्या सिद्धीच्या निमित्ताने ओंकार नामक मंत्राचा जप करा. या ओंकार नावाच्या मंत्राचं पुढं विश्लेषण सांगितलं आहे की हा वाचक आहे आणि सोयीनीज उपदेश करत आहे. हा ओंकार माझ्या मुखातून उत्पन्न झालेला असल्याने माझ्याच रूपाचा बोधक आहे आणि महामंगल करणारा आहे. हा वाचक आहे, मी वाच्य आहे. हा मंत्र माझा आत्मा आहे. याच्या स्मरणाने माझं स्मरण होतं. यात स्पष्ट लिहिलं आहे की उत्तरेकडील मुखातून अकार अ, पश्चिमेकडील मुखातून उकार म्हणजे उ, आणि दक्षिणेकडील मुखातून मकार म्हणजे म, पूर्वेकडील मुखातून बिंदू आणि मध्यातील मुखातून नाद उत्पन्न झाला आहे. अशा प्रकारे या 5 प्रकारांनी तो निर्गत झाला आहे आणि ते सारे एक होऊन ओम असं एक अक्षर बनतं. इथे कुठेही दुसरीकडे नाहीये ओम नमः शिवाय. हे मूळ संस्कृत पहा. हा 19वा आहे. एकीभूत होऊन ओम इति एकाक्षरम भवत. कुठेही इथे ओम नमः शिवाय तुम्हाला सापडणार नाही. देवनागरी लिपी तुम्ही छान वाचू शकता. इथे कुठेच ओम नमः शिवाय नाही, कुठेच नाहीये. इथे अकार आदी क्रमाने आणि मकार आदी क्रमाने हे केवळ हाच एक ओम मंत्र होतो. ओम हे एक अक्षर झालं, 5 अक्षरं मिळून. आता पुण्यात्म्यांनो, ह्या मनुष्य जीवनाची काही किंमत नाही. परमात्म्याने सांगितलं आहे, कबीर परमेश्वरजी सांगतायत, कहता हूं कहीं जात हूं, कहूं बजा के ढोले, श्वास जो खाली जात है भाई 3 लोक का मोल. कहता हूं कहीं जात हूं, कहूं बजा के ढोले, श्वास जो खाली जात है ये 3 लोक का मोले. ओए होय. एक मंत्र जो आपण करता, सतनामाचा, जो तुम्हालाच प्रदान केला जातो. यापूर्वी हा मंत्र कुणाच्याही जवळ नव्हता, सतनाम मंत्र. आणि हे पंथ चालू आहेत, राधा स्वामी, धनधन सद्गुरू, जय गुरुदेव. आग्रा हा मथुरावाला आणि त्यातूनच हे राधास्वामी ठाकूरजी महाराज, हे सगळे एकाच विहिरीचे पाणी आहेत. सर्व भ्रमित पंथ आहेत, काळ प्रेरित आहेत. काळाच्या जाळ्यात फसवण्याचं हे पक्क षडयंत्र आहे यांचं. यांना सतनामाचाही पत्ता नाही, सतनाम काय वस्तू आहे. यांचं एक पुस्तक आहे, सारवचन राधास्वामी वार्तिक.
आणि ते त्यांच्या संग्रहात सांगतात की परमधनी, ज्यांना हे राधास्वामी पंथाचे प्रवर्तक मानतात, श्री शिवदयालजी आग्रावाले, पन्नागडीवाले, त्यांच्या वचनांचा संग्रह आहे आणि 150 वर्षांपासून संग्रहित आहे. आणि त्यानंतर 1902 मध्ये याचं हे पुस्तक रूपात छापलं गेलं. 1902 पासून आजपर्यंत 109 वर्ष झाली. आणि त्या अज्ञानाला ही भोळी आत्मा रटत आली आहे. त्यामध्ये लिहिलं आहे, एके ठिकाणी लिहिलं आहे की सतनाम 5वा मजला आहे, 5वा मजला सतनाम. आणि मग म्हणतायत की सतनामाला सतलोकही म्हणतात, सतनामाला सत्पुरुष सुद्धा म्हणतात आणि सतनामाला सारनाम पण म्हणतात. सतनामाला सतलोकही म्हणतात, सत्पुरुषही म्हणतात आणि सतनामाला सतनामही म्हणतात. यांची बुद्धी फिरवून ठेवली होती काळाने. अरे सतनाम 2 अक्षरी जप आहे. सतनाम म्हणजे सच्चा नाम. आणि हे कधी याला सतनाम सांगतात. आणि एके ठिकाणी हे सावंतसिंगजी, ज्यांना धनधन सद्गुरूवाल्या पंथाच्या प्रवर्तकांचेही गुरु मानतात, श्री सावंतसिंगजींनी आपलं पुस्तक लिहिलं आहे संत मतभाग. 4-5 भाग बनवले त्याने. त्यातल्या 3ऱ्या भागात लिहिलं आहे, एके ठिकाणी तर लिहिलं आहे की सतनाम स्थान आहे. पुढे कुणीतरी विचारलं की 4 रामाची व्याख्या करताना सांगतात की सतनाम खरा राम आहे. यांना सतनाम कळलं नाही आजपर्यंत. म्हणतात झूठा ज्ञान और ध्यान कहाँ लाओ, ये बाद बिदा चतुराई. जेव्हा तुमचं ज्ञानच शून्य आहे, एखादी थिअरी लिहितो मुलगा, स्टुडंट, त्या लिहिलेल्या थिअरीवर, त्या सिद्धांतावर आधारित तो प्रॅक्टिकल करतो, तेव्हा सफल होतो. ज्याची थिअरीच चुकीची आहे तर प्रॅक्टिकल कसं काय बरोबर होऊ शकतं त्याचं? तर जे हे संतांच्या रूपात बसलेल्या शिवदयालजींनी आपल्या जीवनात जे काही सोसलं भोगलं त्यांचा अनुभव आहे हा सारनाम राधास्वामी वार्तिक. आणि त्यात त्यांनी हे ज्ञान देऊन ठेवलं आहे. तर ध्यान कुठे लावून बसतात 2.5 तास, सकाळी 2.5 तास, संध्याकाळी? तुमचं ज्ञानच चुकीचं आहे, थिअरीच चुकीची आहे. तर इथे परमात्मा सांगतात की हे सतनाम आहे 2 अक्षरांचं, ज्यात एक ओम अक्षर आहे. आणि जसं ओम तत्सत मध्ये 3 मंत्र सांगितले, त्यातील एक तत् मंत्र सांकेतिक आहे. हा दास तुम्हाला सांगेल, दुसरं कोणीही सांगू शकणार नाही, अधिकारीही नाहीयेत. आणि ह्या दासाच्या आधी याचा कोणाला पत्ताही नव्हता. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव शिवकुमार मुरलीधर कदम. आपण कुठून आलात? पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? ॲक्च्युली मी आता सध्या इन्फोसिसमध्ये ॲज अ VBA डेव्हलपर म्हणून जॉब करत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा मी 2004 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी, जसं आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतो, आपण ज्या अन्य देवी देवतांची पूजा करतो, जसं की ब्रह्मा विष्णू महेश, गणपती आला तर गणपतीची पूजा, नवरात्र आले तर देवीची पूजा, त्याच पद्धतीने आम्ही सगळ्या देवी देवतांची पूजा, स्वामी समर्थांची पूजा, तसंच आम्ही गुरुसुद्धा केला होता. आणि त्या गुरूंचं नाव आसारामजी बापू हे होतं. जसं की महाराष्ट्र ही एक संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्रामध्ये बरेच संत साधू होऊन गेले आहेत. आणि आता सुद्धा या सध्याच्या घडीला सुद्धा बरेचसे साधू संत महाराष्ट्रात आहेत. असे असून आपणाला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांचीच गुरुदीक्षा घ्यावी? तसं बघितलं तर महाराष्ट्र ही खरंच संतांची भूमी आहे. आणि इथे जे संत होऊन गेले, जसं की संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांचे वडील, परत साईबाबा, हे जे काही संत होऊन गेले, त्या सर्वांनी सांगितले की परमेश्वर एक आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी आणि कशी घेतली?
ॲक्च्युली 2004मध्ये आमच्या फॅमिलीमध्ये एक छोटासा प्रसंग झाला होता. छोटा म्हणण्यापेक्षा एक म्हणतो ना आपण की दुःखाचा डोंगर होता तो. ती सुरुवात झाली होती एका प्रकारे. आणि 2004च्या अगोदरचे जे 2 वर्ष ते आमच्या फॅमिलीमध्ये खूप त्रासदायी होते. ठीक आहे. आमच्या वडिलांचा जो बिझनेस होता पुण्यामध्ये, त्या वेळेला माझ्या वडिलांचे 3 दुकान होते. त्या दुकानांमध्ये आमचं व्यवस्थित सगळं चालू होतं आणि आम्ही अन्य देवी देवतांची पूजा करत होतो. पण आम्ही त्यांची पूजा करत असताना, त्यांची साधना करत असताना सुद्धा माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला. काळेवाडीच्या एका ब्रिजवरती माझ्या वडिलांचा त्यावेळेला ॲक्सिडेंट झाला. त्यानंतर जे 2 वर्ष माझे वडील घरी होते आणि तिथून जे आमचे बिझनेस वगैरे होता तो टोटली लॉसमध्ये गेला आणि आम्ही टोटली निगेटिव्हमध्ये गेलो. म्हणजे झिरोही नाही, आम्ही पूर्ण निगेटिव्हमध्ये गेलो. आणि फायनान्शियल प्रॉब्लेम, आमचे जे शाळा कॉलेज जे काही करायचं होतं त्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते. आज आम्हाला घरात खायचं म्हणजे असा प्रश्न पडत होता. पण 1-2 वर्ष असेच चालले, ढकलत कसे तरी काढले. माझे वडील घरी असल्यामुळे आईला काम करायला लागत होतं, आई जॉब करत होती. असं करत करत आम्ही दिवस ढकलत चाललो होतो आणि थोडीशी वडिलांची तब्येत रिकवर झाली आणि मग आम्ही परत एकदा बिझनेस सुरू केला. पण नवीन बिझनेस सुरुवातीपासून सुरू करायचा एवढं लगेच काही तो पिकअप घेत नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि तसंच एकदा आम्ही बघितलं की इथे संत रामपालजी महाराज म्हणून एक आलेले आहेत. आम्ही ऑलरेडी सगळे जे देवी देवता येतात, जे संत येतात त्यांचे सत्संग ऐकायला जात होतो. तर तसंच आम्ही विचार करून आम्ही संत रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकण्यासाठी गेलो. मग तिथं गेल्यावरती आम्हाला एक धक्काच बसला. ज्या वेळेला आम्ही बघितलं इतके आम्ही संतांचे सत्संग ऐकतोय, आसाराम बापूजींचं करतोय, तरी सुद्धा आमच्या फॅमिलीमध्ये असे प्रॉब्लेम येत आहेत. ठीक आहे. आणि ज्या वेळेला आम्ही बघितलं की आम्ही जी भक्ती करत होतो ती संत रामपालजी महाराजांनी आम्हाला जे आपले सद्ग्रंथ आहेत तेच ओपन करून दाखवले. तिथे कुठं त्यांनी सांगितले की ब्रह्मा विष्णू महेश यांचा सुद्धा जन्ममृत्यू आहे. देवी भागवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. शिवपुराणमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आपल्या वेदांमध्ये प्रमाण आहे की त्यांचाही जन्ममृत्यू होतो. मग ज्यांचा जन्ममृत्यू होतो ते देव कसे काय? हे ज्या वेळेला आम्ही ऐकलं त्यावेळेला आम्हाला आश्चर्याचा झटका बसला की बरोबर सांगतात हे. एवढी आपण भक्ती करून सुद्धा आपल्या घरामध्ये हे प्रॉब्लेम येतात. तुम्ही सांगत आहात की ज्यावेळी तुम्ही सत्संग बघितलं संत रामपालजी महाराजांचं आणि त्यांनी तुम्हाला गीता, वेद, पुराण हे धर्मग्रंथ उघडून दाखवले आणि त्यानुसार तुम्ही संत रामपालजी महाराज सांगतायत की ब्रह्मा विष्णू महेश यांची सुद्धा मृत्यू होते, ते अजरामर नाही आहेत आणि तुम्ही त्यापूर्वी त्यांचीच भक्ती करत होतात, तर संत रामपालजी महाराजांच्या भक्तीकडे कसे वळालेत? मग ज्या वेळेला आम्ही हे बघितलं की संत रामपालजी महाराज या अशा पद्धतीने सांगतात आणि ते सांगत होते की तुम्ही जे भक्ती करताय ती तुम्हाला मंत्रांच्या आधारे केली पाहिजे आणि ते मंत्र, खरे जे मंत्र आहेत ते आपल्या गीतेप्रमाणे सांगितलं आहे की तुम्हाला त्या तत्वदर्शी संताकडून ते मंत्र घेऊन त्याची भक्ती केली पाहिजे आणि त्यांची साधना केली पाहिजे आणि जी पूजा आपण करणार आहे ती पूर्ण परमात्माची पूजा केली पाहिजे. तर हे ज्या वेळेला आम्हाला ज्ञान समजलं, ज्या वेळेला आम्ही गीतेमध्ये घरी आल्यानंतर त्यांनी जे सांगितलं होतं ते आम्ही घरी येऊन व्हॅलिडेट केलं, चेक केलं आणि त्यानंतर आम्ही मग डिसिजन घेतलं की बरोबर हे जे संत सांगतात तेच बरोबर आहे आणि आपल्याला या अशा प्रकारे जर साधना केली तरच आपण या प्रॉब्लेममधून आणि या जन्ममृत्यूतून बाहेर पडणार आहे. सर, संत रामपालजी महाराजांनी जी सद्भक्ती आपल्याला दिली त्या सद्भक्तीच्या जोरावर आपण व आपली परिवार पूर्णपणे सद्भक्ती करता आहात, तर या सद्भक्तीचा आपल्याला कुठल्या प्रकारचा लाभ मिळाला का? हो, मी जसं की तुम्हाला आत्ताच सांगितलं की आमच्या फॅमिलीमध्ये 2004च्या अगोदर काही फायनान्शियल इश्यूज होते वगैरे. आमच्या घरात एक टाईमचं जेवण करण्यासाठी पण आम्हाला प्रॉब्लेम फेस करायला लागत होते. पण नंतर आम्ही ज्या वेळेला संत रामपालजी महाराजांची भक्ती घेतली, त्यांनी दिलेल्या मंत्रांचा जसा आम्ही जाप सुरू केला त्यांनी सांगितलेल्या विधीप्रमाणे, मग हळूहळू आमची जी परिस्थिती आहे ती रिकवर होत गेली. ज्या वेळेला आमच्या घरात खायचे प्रॉब्लेम होते, आज आमच्या परमात्माच्या दयेने पुण्यामध्ये आमचा परमात्माच्या दयेने एक फ्लॅट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे आज 3 गाड्या आहेत. ठीक आहे. आज आमच्याकडे 4 व्हीलर आहे. हे सर्व परमात्माच्या दयेने हळूहळू आम्हाला भेटत गेलं आणि आज परमात्माच्या दयेने माझी रमणी झाली. आज आपण बघतो की बाहेर जी रमणी होती, बाहेर जे लग्न होतात, जे विवाह सोहळे होतात, ह्याच्यामध्ये काय किती प्रकारे पैसा वेस्टेज केला जातो. जिथे नको त्या गोष्टी DJ वगैरे वाजवून, दारू पिऊन, नाच गाणं करून, गोंधळ घालून लोक 5-6 लाख रुपये तर सहज
वेस्ट करतात तिथे. आणि परमात्माने आम्हाला असं ज्ञान दिलं आहे, त्या ज्ञानाच्या आधारावरती परमात्माने आम्हाला सांगितले की दहेजमुक्त अभियाना थ्रू तुम्ही लग्न करायचं, ते सुद्धा भक्ती मार्गाने एक जोडी कपड्यावरती. आणि त्याच पद्धतीने परमात्माच्या आदेशाप्रमाणे आम्ही आज लग्न केलेलं आहे. आणि आज मी आणि माझी वाईफ दोघंही सुख आणि समाधानी राहत आहे. सर, जसं की आज आपण तरुण आहात आणि या तरुण वयातच आपण सद्भक्ती स्वीकारली आणि आपण सद्भक्ती करत आहात, तर आपल्यासारख्या तरुण मंडळीला आपण काय संदेश देऊ इच्छिता? आज मी बघतो, ज्या वेळेला मी सुद्धा जॉब करतो आणि मी ज्या वेळेला कंपनीत जातो, मी बघतो की माझ्यासोबतचे जे काही सहकारी आहेत, माझे मित्र आहेत किंवा कंपनीमध्ये काम करणारे प्रत्येक व्यक्ती काय करतो, तो काय करतो, काम करतो आणि महिन्याच्या एंडला ज्या वेळेला त्याला सॅलरी येते त्यावेळेला त्यातली 30 ते 40% सॅलरी तो पाट्यामध्ये उडवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तो टेन्शनमध्ये राहतो आणि कमी पगारामध्ये पण त्याचं घर चालत नाही. त्याला जास्त पगार असला तरी त्याचं घर चालत नाही. तो कधीच समाधानी राहू शकत नाही. त्याला काही ना काहीतरी त्याच्या गरजा कमीच पडत असतात. जर त्याला सुखाने आणि समाधाने, प्रत्येक व्यक्तीला जर सुखाने समाधानाने राहायचं असेल तर त्यांनी पहिले तर आपले शास्त्र वाचले पाहिजेत. शास्त्रांच्या आधारावरती कोणती भक्ती केली पाहिजे हे बघितलं पाहिजे. हे शास्त्रांच्या आधारावरती भक्ती न करता बाकी गोष्टीमध्ये जातात आणि नको तिथे जाऊन तिथं पैसे वेस्ट करतात आणि पार्ट्या करतात. जर त्यांनी आज जर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकलं, 1 महिना जरी त्यांनी संत रामपालजी महाराजांचं सत्संग मन लावून ऐकलं, तर मी ह्याची गॅरंटी देतो की कोणत्याही प्रकारचा तुम्हाला आजार होणार नाही, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम सुद्धा होणार नाही. परमात्माच्या वचनाने, परमात्माच्या भक्तीने जो व्यक्ती भक्तीमध्ये राहून प्रॉपरली आणि व्यवस्थित साधना करेल त्याला कुठल्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास होणार नाही. जर तरुण पिढीला आणि त्यांच्या फॅमिलीला सुखासमाधानी राहायचं असेल तर त्यांना आपल्या शास्त्रांचं अध्ययन करणं गरजेचं आहे. संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेऊन नशामुक्त, म्हणजे आपल्या घरामध्ये कोणीही नशा करणार नाही, कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. परत अशा प्रकारचे कोणतेही, जसं की दहेजमुक्त अभियान, ज्याच्यामध्ये जे काही विवाह होणार आहेत ते साध्या सिंपल पद्धतीने कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाही न खर्च करता त्यांचा विवाह होईल. आणि अशा प्रकारे त्यांचं जे काही जो पैसा आहे चुकीच्या मार्गाने त्यांचा वेस्ट होतोय तो होणार नाही आणि ते सुखासमाधानी राहू शकतात. त्यासाठी त्यांनी पूर्ण परमात्माची म्हणजे संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेऊन भक्ती केली पाहिजे. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आत्ता तुम्ही जो चॅनल बघत आहात त्या चॅनलच्या खालच्या बाजूला एक पट्टी येत असेल आणि त्या पट्टीमध्ये कॉन्टॅक्ट नंबर येत असतील, फोन नंबर येत असतील. त्या फोन नंबरवरती कॉल करून तुम्ही महाराष्ट्रामध्ये परमात्माच्या म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या दयेने प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर आहे. तुम्ही त्या नामदान सेंटरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही नामोपदेश घेऊ शकता. सर, जी काही नामदीक्षा आहे किंवा जे काही गुरुमंत्र आहे, आजकाल जे मी असं ऐकण्यात येतंय की जे काही नामदीक्षा असते किंवा गुरुमंत्र असतात ते गुरुदीक्षा घेण्यासाठी बऱ्याच प्रकारचा खर्च येतो, काही पावती फाडायला लागते, काही फंड द्यावा लागतो. तर आपल्या ह्या संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये ही जी साधना कोणाला घ्यायची असेल तर त्याला कुठल्या कुठल्या प्रकारच्या पावत्या फाडायला लागतात किंवा किती खर्च येतो? जसं की मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आम्ही ज्या वेळेला अन्य गुरूंचे जेव्हा भक्ती करत होतो तर समाजामध्ये ह्या जे बाकीचे जे गुरु आहेत, जे काही ब्राह्मण समाज आहे किंवा जे काही अन्य गुरु आहेत, त्यांनी काय केलेले प्रत्येक गोष्टीसाठी पैसे त्यांना सांगितलेले आहेत. त्यामुळे काय झालं, एक चुकीचा विचार समाजामध्ये आलेला आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांना वाटतं की आपण पैसे दिल्यावरच आपल्याला तिथे गुरुदीक्षा किंवा नामोपदेश देतात. पण पृथ्वीवरती एकच असा संत आहे, एकमात्र असे संत आहे जे तत्वदर्शी संत रामपालजी महाराज, जे निशुल्क तुम्हाला ती भक्ती देतात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्हाला चार्जेस नसतात आणि ती भक्ती तुम्ही घेण्यासाठी किंवा त्या त्या नामोपदेश घेतल्यानंतर जी काही सामुग्री भेटणार आहे ती सुद्धा पूर्णपणे फ्री असते, निशुल्क असते. तर इथे कुठल्याही प्रकारचा चार्ज आकारला जात नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित
प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.